आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। माजी सरपंच संघटनेच्या मागण्या विधिमंडळात मांडल्याबद्दल आमदार अशोकराव माने यांचे अभिनंदन। माजी सरपंच संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मांडण्यात आलेल्या विविध मागण्या आपले लाडके आमदार माननीय अशोकराव माने बापू यांनी विधिमंडळामध्ये प्रभावीपणे मांडल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले। यावेळी माजी सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयसिंगराव कांबळे, माजी सरपंच रुई, प्रदेश अध्यक्ष सानिया सुतार, जिल्हा अध्यक्ष श्री अनिल शिरोळकर, संघटनेचे उपाध्यक्ष जयसिंग कांबळे येळगुड, तालुका अध्यक्ष उदय कांबळे, तसेच जंगमवाडीचे माजी सरपंच संभाजी मोरे, रांगोळीचे माजी सरपंच नारायण भोसले, माणगावचे माजी सरपंच लक्ष्मण कोळी, शिरीष मधाळे, नंदकुमार गायकवाड, भीमराव कुरणे, कबनूरचे माजी सदस्य नारायण फराडे, रोहित पाटील रुई, अब्दुल सुतार साजनी, विनोद कदम, शामराव पेंटर येळगुड, राजू कांबळे मांगुरकर, किसन कांबळे साजनी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अशोकराव माने यांनी माजी सरपंचाच्या न्याय मागण्यांकडे लक्ष देत त्या विधिमंडळात मांडल्याबद्दल समाधान व्यक्त केले। भविष्यातही अशाच पद्धतीने माजी सरपंचांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। SM मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश सणदी। अशोकराव माने बापूसाहेब, परवाच हिवाळी अधिवेशन नागपूरला जे झाले, त्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरपंच संघटनेच्या माध्यमातून जे काही त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं की सरपंचांना ज्या ज्या फॅसिलिटी मिळायला पाहिजेत, फॅसिलिटी या अधिवेशनामध्ये बापू तुम्ही मांडली पाहिजे अशी आमची त्यांना आग्रहाची विनंती होती। आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्या ठिकाणी येत्या वेळी विषय त्यांनी मांडला आणि तो मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून वारंवार त्यांनी आम्हाला सहकार्य कायमस्वरूपी करत आहेत। आणि अधिवेशनातला सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या ह्याच्यापर्यंत पोचवून सर्व सरकारच्या माध्यमातून ते 100% मला वाटते बापूंच्या माध्यमातून सरपंचाला न्याय मिळण्याची शक्यता 100% आहे। आणि त्याबद्दल आम्ही आमच्या सरपंच संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र अध्यक्ष असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, आपले सर्व तालुका अध्यक्ष, सर्वच माने साहेबांचं मी या संघटनेच्या वतीनं स्वागत करतो। त्याचबरोबर या संघटनेचं पुन्हा एकदा बापूंचं मी संघटनेच्या वतीनं आभार मानतो। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।